तर आपल्याला ज्या गोष्टीचा इंतजार तो गोष्टी म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटणार आहे 19 फेब्रुवारीपासून. तर आपल्यापाशी इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑल अपडेट आहे. तर सर्वप्रथम आपण इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच तर ती होणार आहे 23 फेब्रुवारीला. ती कुठं होणार आहे ते माहीत नाही, बट 2 व्हेन्यू आहे, कोलंबो किंवा दुबई. आय थिंक वाटतं दुबईमध्ये होऊ शकते ती मॅच. आणि त्यानंतर ती की इंडिया वर्सेस पाकिस्तानची न्यूट्रल व्हेन्यू आहे ती कुठं होणार आहे. जर पाकिस्तान जर इंडियामध्ये ऑफिशियली हॉस्ट असला तर इंडियामध्ये येणार नाही, आणि असं न्यूट्रल व्हेन्यू ICC चेअरमन जय शाह यांनी ठरवलं आहे. आणि त्यानंतर गोष्ट करावं की फर्स्ट मॅच कोणाचा असेल तर इंडिया वर्सेस नवी दिल्ली वर्सेस पाकिस्तानचा जो पहिला मॅच होणार आहे ते 19 फेब्रुवारीला आपला पाहायला भेटू. आणि त्यानंतर येते की जे ऑफिशियल व्हेन्यू आहे ते कुठे आहे, आणि ते लाहोर आहे, कोलंबो. म्हणजे जे आपण म्हणलो की इंडिया वर्सेस पाकिस्तान ऑफिशियल पाकिस्तानी हॉस्ट केला त्याबद्दल पाकिस्तानचे पूर्ण न्यूट्रल व्हेन्यू राहणार. त्यानंतर जी गोष्ट कराल ती म्हणजे आहे इंचे चॅम्पियन्स ट्रॉफी जे ग्रुप होणार आहे ते 2 ग्रुपमध्ये डिवायडेड केलं आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बीमध्ये. तर आपण या पाहूया ग्रुप ए आणि ग्रुप बीमध्ये कोण कोण आहे. तर ग्रुप एची ग्रुप एमध्ये आहे पाकिस्तान, इंडिया, न्यूझीलंड आणि बांगलादेश. हे टोटल 4 संघ आहे. आणि यामध्ये मी सांगत होतो की 2 संघ न्यूझीलंड आणि इंडिया हे 2 सेमीफायनलमध्ये जाऊ शकते ज्या प्रकारे ते खेळते. आणि पाकिस्तानची असं हॉस्ट असेल पण पाकिस्तान मला वाटतं की जाऊ शकते. त्यानंतर ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया आहे, इंग्लंड आहे, साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान. यामध्ये टोटल हे 4 संघ आहे. आणि यामध्ये मी सांगतो की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे 2 संघ आहे जे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये जाऊ शकते. आणि त्यानंतर आपण करू की चॅम्पियन्स ट्रॉफीची शेड्यूल आहे पूर्ण तो बॉर्डर आहे. तर त्यामध्ये मी सांगतो 19 तारखेला इंडियाच येते त्यामध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानची मॅच होणार आहे 19 तारखेला. आणि त्यानंतर होणार आहे अफगाणिस्तान इंग्लंड. आणि त्यानंतर होणार आहे आपल्याला 31 तारखेला बांगलादेश आणि इंडियाची मॅच पाहायला भेटते. त्यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका. मी पुन्हा शेड्यूल पाहू शकता, मी तुम्हाला याच्यावर काही सांगत नाही. तर हा पूर्ण शेड्यूल आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑल प्लेट आहे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि असा चॅम्पियन्स ट्रॉफीची गोष्ट करत असलो तर एकच येते की यंदा भारत जिंकणार का नाही. तर ऑफिशियली सांगतो की भारत जिंकूच शकते किंवा नाही त्यांची मी गॅरंटी देऊ शकत नाही. तर चला त्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद. सबस्क्राईब करा.